मेघनाचा फोटो पत्रिका मुलाकडच्यांना देऊन 2 दिवस उलटले होते. आजचा दिवस थांबून उद्या फोन करून बघू असं इंदिरेनं मनाशी ठरवलं. दिवसभर नेहमीचीच कामं होती, पण इंदिरेला कंटाळा आला. कारण मेघनाचा फोटो मुलाला पसंत पडला असेल का, काय झालं असेल या विचारात असल्यामुळे तिला बाकी काही सुचत नव्हतं. यंत्रवतीने संध्याकाळी बगीच्यात झाडांना पाणी घातलं. रात्रीचा स्वयंपाक केला. स्वयंपाक तो काय दोघांचा म्हणजे भातुकलीच असायची. मंगेशचे खाण्यात नखरे असायचे. इंदिरेला मात्र जेवताना भाजीप्रमाणे कोशिंबीर चटणीसारखी डावी बाजू पण आवडायची. ती तिच्यासाठी तिला आवडतं ते करायची, पण आज तिचं कशातच लक्ष लागत नव्हतं. जेवताना सुद्धा ती आपल्याच तंद्रीत होती. मंगेशला समोर असलेली भाजी काय किंवा वरण काय स्वतःच्या हाताने घ्यायची सवयच नव्हती. त्यातही त्याचा अहंकार आडवा यायचा. आता जेवताना त्याला भाजी हवी होती आणि इंदिरेचं लक्षच नव्हतं. 2दा मंगेशनी ताट वाजवलं तरी तिचं लक्ष गेलं नाही. तेव्हा जोरात ओरडून तो बोलला, काय झालं, उपाशी मारायचा विचार आहे का? मंगेशचा जोरात ओरडण्याने इंदिरेची तंद्री भंगली. काय झालं, इंदिरेनं विचारलं. केव्हाचा भाजीवाड म्हणतोय, लक्ष कुठे आहे? भाजीची कढई तुमच्या समोर आहे. एवढ्या वेळात 2दा तुमची भाजी घेऊन झाली असती. घ्या आपल्या हाताने. इंदिरेच्या आवाजातला फणकारा ऐकून मंगेश बिथरला. नवरा जेवायला बसला आहे तर नीट जेवायला वाढता येत नाही. रोज वाढते ना, आज माझं लक्ष नव्हतं तर घ्यायचं आपल्या हाताने. आपल्याच घरी जेवताय, मग त्यात मानपान कसला? फार बोलायला लागलीस. हे फार पूर्वीच बोलायला हवं होतं. माझंच चुकलं. तुमची सेवा करत बसले, पण उपयोग काय? मंगेश रागारागातच जेवला आणि उठून गेला. इंदिरेने लक्ष दिलं नाही. तिला आता सारखा मंगेशचा पुरुषी अहंकार कुरवाळायचा कंटाळा आला होता. ती शांतपणे जेवली. मागचं सगळं आवरून ठेवलं. नंतर ती समोरच्या अंगणात शतपावली करू लागली. रात्री जेवणानंतर शतपावली करणे हा तिचा परिपाठ होता. सकाळी साधारण 10 वाजता इंदिराने मुलांच्या घरी फोन केला. हॅलो, नमस्कार, मी मिसेस सरपोतदार बोलतीये. 2 दिवसांनी फोन करा म्हणून म्हणाला होतात, म्हणून आज केला. तुमच्या मुलांनी मेघनाची माहिती आणि फोटो बघितला का? हो, मुलाला पसंत आहे. तो म्हणतोय आम्ही दोघं आधी चॅटिंग करू, एकनं भेटण्याऐवजी. माझी मुलगी पण तेच म्हणाली. तुम्ही मुलाचा नंबर द्या, मी तुम्हाला मुलीचा नंबर पाठवते. दोघांना बोलून घेऊ द्या. हो चालेल, तुम्हाला पाठवते नंबर. मुलांनी ग्रीन सिग्नल दिला की मग पुढे बोलू. हो चालेल, ठेवू फोन? हो ठेवा. इंदिरेला फोन ठेवल्यानंतर तो आनंद कोणाला सांगू असं झालं. इंदिराच मेघनापेक्षा आनंदित झाली. शेवटी तिने वेळ न बघता मेघनाला फोन केला. हॅलो आई, काय झालं? काही नाही. तुला काम असेल पण मला राहावलं नाही. तुझा फोटो आणि माहिती मुलाला पसंत पडली आहे. तो पण भेटण्याआधी चॅटिंग करू म्हणाला. तुझा नंबर पाठवत आहे त्यांना. त्यांनी मुलाचा नंबर दिला की तुला पाठवते. अगं आई, किती घाई गडबड करशील. माझ्यापेक्षा तूच जास्त एक्साइट झाली आहेस. हो ग, तुला मुलगा पसंत पडला याचा आनंद झाला आणि मुलालाही तुझा फोटो पसंत पडला याचा दुप्पट आनंद झाला. आई, त्यांनी नंबर दिला की पाठव मला. ठेवू फोन? हो. मेघनाचं लग्न ठरलं की आपण आपला निर्णय अंमलात आणण्यासाठी अजून जवळ आलो याचाही आनंद इंदिरेला झाला. मेघना आणि स्थळ म्हणून आलेला मुलगा, आनंद, दोघांचं जवळपास 2 महिने चॅटिंग चाललं होतं. या दिवसात दोघांनाही एकमेकांच्या आवडीनिवडी सवयी लक्षात आल्यावर दोघांनी भेटायचं ठरवलं. आई, आम्ही इतके दिवस बोललो तर लक्षात आलं की आमचे विचार, आवडीनिवडी, सवयी ज्या जुळत आहेत, म्हणून ठरवलं की एकदा भेटू. छान झालं, भेटायचं ठरवलं. कधी भेटणार? आनंदाला पण शनिवारी रविवारी सुट्टी असते, तर शनिवारी भेटायचं ठरलं आहे. मी शनिवारी सकाळी येईन, मग संध्याकाळी आनंद मला घ्यायला येईल. रात्री बाहेरच जेवू, मग तो घरी सोडून देईल. चला, म्हणजे सगळा कार्यक्रम ठरला आहे. दोघांचे विचार जुळले आहे म्हणतेस, मग काळजी नाही. आई, काळजी कशाला करतेस? आई झालीस की कळेल तुला. तुझा नेहमीचा डायलॉग नको बोलू. बरं बाई, नाही बोलत. ये शनिवारी, मग बोलू. हो चल, ठेवते फोन. ठेव. इंदिरेला खूप आनंद झाला. दोघं भेटणार आहेत म्हणजे इथपर्यंत गाडी आली. आता ती देवाजवळ प्रार्थना करत होती की ही गाडी लग्नाच्या मांडवापर्यंत पोहोचू दे. मेघना ठरल्याप्रमाणे आली. तिला बघून मंगेशने विचारलं, आत्ता कशी आली? मेघनाऐवजी इंदिराच म्हणाली. मेघनाला एक मुलगा पसंत पडला आहे. मुलालाही मेघना पसंत आहे. आज दोघं प्रत्यक्ष भेटणार आहेत म्हणून ती आली.
प्रत्यक्ष भेटले नाही तर पसंत कसं केलं? दोघांना एकमेकांचे फोटो आवडले, मग दोघं इतके चॅट करून बोलत होते. दोघांना एकमेकांचे विचार पटले, म्हणून आज भेटणार आहेत. इंदिरा म्हणाली, ही कोणती पद्धत आहे लग्न ठरवण्याची? काहीतरी एक एक फॅड काढतात. मंगेशने आपली नाराजी दर्शवली. आजकाल हीच पद्धत आहे, इंदिरा म्हणाली. मला तर आजकाल घरात कोणी काही सांगत नाही, फक्त लग्नासाठीच बोलवतात. मंगेशच्या मनातली खतखत इंदिरेला जाणवली, पण तिचा नाईलाज होता. तुम्हाला सांगायला हरकत नाही, पण तुम्ही प्रत्येक कामात खोडा घालता आणि सगळं फिसकटतं, म्हणून आजकाल तुम्हाला सांगत नाही. मुलांचं लग्न हा त्यांच्या आयुष्यासाठी महत्त्वाचा असतो. पालकांनी आपला निर्णय त्यांच्यावर थोपवायचा नसतो. वा, ही पळवाट छान आहे. माझ्यामुळे कोणतं काम फिसकटलं सांग? आत्तापर्यंतच्या संसारात बरेच वेळेला असं झालंय. तुमच्या अहंकारापोटी तुम्ही कोणाचंही काहीही न ऐकता बरेच निर्णय घेतले. त्यातले बरेच चुकले, पण तेव्हा मी काही बोलली नाही. पण आज मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. त्यात तुमच्या अहंकाराला महत्त्व देऊन सगळ्या गोष्टी बिघडवायच्या नाहीत, म्हणून मुद्दाम तुम्हाला सांगितलं नाही. इंदिरेनं स्पष्टीकरण दिलं. छान विचार आहेत तुझे. मुलांसमोर छान आदर्श ठेवलास. माझ्या आधी तुम्ही स्वतःचा कोणता आदर्श मुलांसमोर ठेवला ते बघा, मग मला म्हणा. इंदिरा मंगेशच्या डोळ्याला डोळा भिडवून म्हणाली. इंदिरेची ही स्थिती मंगेशला खुपत होती. आजही त्याच्यामुळे त्याची चिडचिड होत होती. त्याला फारसं महत्त्व न देता इंदिरा आणि मेघनाच्या खोलीत गेल्या. आई बाबा खूपच चिडले आहेत. ते ऐनवेळी काही गडबड नाही करणार ना? घाबरू नको. त्याचा अहंकार दुखावला गेला म्हणून त्यांची चिडचिड असते. त्यांना महत्त्व दिलं गेलं की त्यांना आवडतं. शत्रूनेही त्यांना महत्त्व दिलं तरी त्यांना चालतं. त्यांना महत्त्व मिळालं पाहिजे हे महत्त्वाचं. बाकी मग तो शत्रू असो की मित्र, काहीही फरक पडत नाही. इंदिरा, तुझं म्हणणं बरोबर आहे, पण पुढे काही वेगळंच वागले तर? वागण्याचा प्रयत्न करतील. मिहीरच्या लग्नाच्या वेळी पण केला होता. हो, हे मला माहितीच नाही. अगं, तू इतक्या छान मूडमध्ये होतीस. तुला हे सगळं सांगून तुझा मूड नव्हता घालवायचा. सगळ्या अडचणींवर उपाय असतात. हे सगळं होईल याची मला कल्पना होती, म्हणून असं झालं तर काय करायचं हा मार्ग पण शोधून ठेवला होता. आई, काय झालं होतं नेमकं? जाऊ दे, झालं गेलं गंगेला मिळालं. आता आज तू आनंदला भेटणार आहेस तर जरा लक्ष ठेव की तुम्ही मेसेजवर बोलत असताना त्याचे विचार, आवडीनिवडी, सवयी प्रत्यक्षात भेटल्यावर पण आहेत का? जेवायला जाताय, वेळ घेऊन बोला. हो, तुझ्या सगळ्या सूचना लक्षात ठेवीन. चल लवकर सगळं आटपून घे, जेवायची वेळ झाली. इंदिरा हे वाक्य बोलणेच आहे की बाहेरून मंगेशचा किरा आला. आजच्या दिवशी मला जेवायला मिळणार आहे का? हो, वाढते तुम्हाला. चला. मंगेशचा जेवढा वरचा सूर लागला होता तेवढीच इंदिरेची चाल आणि बोलण्याचा स्वर शांत होता. मेघना आणि आनंद दोघांची भेट झाली. आनंदला भेटून आल्यावर मेघनाचा चेहरा आनंदाने उजळला होता. खुश दिसतात आहेत मॅडम. हो, कसं वाटलं भेटून? आम्ही चॅट करत होतो तेव्हा जे वाटत होतं एकमेकांबद्दल ते प्रत्यक्षातही जाणवलं. प्रत्यक्ष पहिल्यांदाच भेटलो, पण असं जाणवलं नाही आम्ही नेहमीच भेटतो असं वाटलं. तुला पसंत आहे ना? हो, दोघांमध्ये सगळे विषय क्लिअर आहेत. हे छान झालं. मग पुढे जायचं? हो, तो आजच घरी सांगणार आहे. हो का? मग थोड्या वेळाने किंवा संध्याकाळी फोन करते त्यांच्या घरी. हो. मेघना, तुझ्या लग्नाची सगळी तयारी करणं मला एकटीला जमणार नाही. मिहीरच्या वेळी तू होतीस मदतीला. तू काळजी नको करूस, मी आणि शुभांगी आहोत ना. तुम्हाला इथे सुट्टी घेऊन यावं लागेल तेव्हा बरीच कामं करून घेत जाऊ. हो, पुढच्या शनिवारी मिहीर आणि शुभांगी यायचं म्हणत आहेत. कशा करता? आई, विसरलीस, त्यांच्या लग्नाला 2 वर्ष पूर्ण होतील या 17 तारखेला. अगं खरंच, कसे दिवस पळाले कळलं नाही. या वर्षातले 4 महिने तर तू माझ्या लग्नाच्या काळजीत होतीस. मागचं वर्ष सगळे सणवार याद गेले. हो ग, मिहीरने इथे यायचं पक्क ठरवलं आहे ना? हो, चला 2 दिवस माझे आनंदात जातील. माझे पण. अचानक मेघनाने इंदिरेच्या गालाची पापी घेतली. इंदिरा हसून तिच्याकडे बघत बसली. माझी स्वीट मॉम. हो का? आता हे मस्का पॉलिश कशा करता? ए आई, प्रत्येक वेळी थोडी मी मस्का पॉलिश करते. गंमत केली ग, माझं लाडूलं कोकरू आहे हे. इंदिरेने मेघनाचा गालगुच्चा घेतला. मेघना, 10 वाजून गेले, झोपायचं ना? किती रात्रभर तुमचं चॅटिंग चालणार आहे? मी झोपणार आहे, पण आनंदाने मेसेज केला तर बघीन. अच्छा, म्हणजे तुम्ही बोलणार रात्रभर? असं म्हणून इंदिरा हसली. आई, रात्रभर नाही बोलणार. बरं, उद्या सांग, मी तर चालले झोपायला. आई, आज माझ्याजवळ झोप ना.
अगो बाई, ही मुलगी आता बाळ झाली वाटतं. आई प्लीज, चल आज झोपते तुझ्याजवळ. पण मग तू आनंदशी चॅट कशी करशील? तू बाजूला असलीस तरी चॅट करीन, तुझं काही टेन्शन नाही. अच्छा, बरं कर चॅट, पण माझी झोप मोडेल असा आवाज ठेवू नको. सायलेंटवर ठेवते फोन. चला आता झोपायला. इंदिरेच्या गळ्यात हात घालून झुलत झुलत मेघना चालली होती. त्याबरोबर इंदिरेची पावलं तशीच पडत होती. त्यांचं तसं चालत खोलीकडे जाणं हे मंगेश बघत होता. या दोघींना त्यांचं तिथे असणं पण कळलं नाही. आपल्याच घरात मंगेश परका झाला होता, याला जबाबदार तो स्वतःच होता. आत्तापर्यंत त्याच्या मुठीत असणारी इंदिरा बंड करून उठली, त्यामुळे मुलंही तिच्याबरोबर होती. त्याने त्या तिघांबरोबर कशी वागणूक ठेवली हे त्याला स्वतःलाच माहिती होतं. तरी अजूनही त्याला आपल्या वागण्याचा पश्चाताप होत नव्हता. याचं आश्चर्य इंदिरेला वाटत होतं. मिहीरप्रमाणे मेघनाचं लग्नही व्यवस्थित पार पडू दे, हीच इंदिरेची देवाजवळ प्रार्थना असायची. मेघनाच्या लग्नाची तयारी करण्यासाठी मंगेशला पैसे द्यायलाच लावायचं, हेही तिनं मनाशी ठरवलं. मिहीरच्या वेळी शरदने तिला मदत केली होती. शरद आणि प्रज्ञाचा मिहीर आणि मेघना दोघांवरही खूप जीव असल्याने त्याने तो खर्च केला. तेव्हा शरद म्हणाला, वहिनी, आम्हाला मूलबाळ नाही, मिहीर मेघनाच आमच्यासाठी सगळं काही आहेत. म्हणून मी मिहीरच्या लग्नासाठी पैसे खर्च करणार आहे, त्यात गैर वाटू देऊ नका. शरद भाऊजी, ही जमापुंजी तुम्हाला म्हातारपणी कामात येईल. माझा पोटचा मुलगा असता तर हा विचार करून मी त्याच्या लग्नाला पैसे नसते लावले का? शरद, वहिनी, आम्ही दोघं विचार करत होतो की मिहीरच्या लग्नाची जबाबदारी कशी घ्यावी, कारण मंगेश भाऊजींना विचारणं म्हणजे अवघड काम होतं. प्रज्ञा, बरोबर आहे तुझं. आत्ताही म्हणालेच ना, तू लग्न कशी करते बघू. त्यांना समजवण्यात वेळ खर्ची घालून पैसे मिळणार नाहीत याची खात्री होती मला, म्हणून तुम्हाला विचारलं. वहिनी, तुम्ही मला भावासारखं मानता, मग माझं हे कर्तव्य आहे की बहिणीला गरज असेल तेव्हा तिच्या पाठीशी उभं राहायचं. मेघनाच्या वेळीसुद्धा जर हा प्रॉब्लेम आला, मंगेश अडून बसला, तर तेव्हाही मी लग्नाचा खर्च उचलेन. हो वहिनी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. प्रज्ञा, तेव्हा जरी इंदिरेनं हो म्हटलं असलं तरी तिला मेघनाच्या वेळी पुन्हा पैसे मागणं बरोबर वाटलं नाही. मेघना बंगलोरला गेली की मंगेशशी याविषयी बोलायचं हे तिनं ठरवलं. मेघनासमोर काही वाद नको असं इंदिरेला वाटतंय, कारण मेघना खुश आहे. मेघनाचं आनंदाशी चॅटिंग चालू होतं. इंदिरेला विचार करता करता झोप लागली. मेघना लगेचच बंगलोरला परत गेली. दुपारी इंदिरेने आनंदच्या घरी फोन केला. नमस्कार, मी मेघनाची आई बोलतीये. इंदिरा, नमस्कार. आनंद मला बोलला, त्याला मेघना पसंत आहे. मेघना काही बोलली का? आनंदची आई, हो, मेघनाने कालच सांगितलं. पुढे कसं करायचं हे विचारायला मी फोन केला. इंदिरा, पुढे साखरपुडा करायचा, पण तो या दोघांना सुट्टी असेल तेव्हा करावा लागेल. आनंदची आई, मी आमच्या गुरुजींना विचारते, दोघांना कोणती तारीख आणि दिवस लाभतो आहे हे विचारते. तसं करता येईल. इंदिरा, चालेल, मग सांगा मला. आनंदची आई, हो, आणखी तुमची अपेक्षा काय आहे? इंदिरा, छान लग्न करावं हीच इच्छा आहे. तुम्हाला मेघनाला काय द्यायचं ते द्या, आम्हाला मेघनाला काय द्यायचं ते देऊ. लग्नाचं फार टेन्शन घेऊ नका. या लग्नामुळे 2 कुटुंब जोडली जाणार आहेत. आनंदची आई, हो खरंय, तुम्ही पण काळजी नका करू. आम्ही तुम्हाला काही त्रास होणार नाही याची काळजी घेऊ. इंदिरा, विहीनबाई यावर हसल्या. इंदिरेला थोडा धीर आला. मी गुरुजींना विचारून 2-3 तारखा काढते, मग तुम्हाला फोन करते. इंदिरा, ठीक आहे. आनंदची आई, ठेवू फोन? इंदिरा, हो. आनंदची आई, फोन ठेवल्यानंतर इंदिरेला बरं वाटलं. मुलाची आई चांगल्या बोलल्या. फोनवर बोलून तरी साध्या वाटल्या. प्रत्यक्ष भेटल्यावर बघू. इंदिरेने दुपारचा चहा मंगेशला देताना मेघनाच्या साखरपुड्याचा विषय काढला. मेघनाला मुलगा पसंत आहे, मुलालाही मुलगी पसंत आहे. आजच मी मुलाच्या आईशी बोलले. आपल्या फाटक गुरुजींना विचारून दोघांना लाभणाऱ्या 2-3 तारखा काढीन आणि मग त्यांना कळवीन. हे मला कशाला सांगत आहेस? मंगेश, तुम्हीच म्हणता तुम्हाला घरात काय चाललंय कोणी सांगत नाही, म्हणून सांगते. इंदिरा, फक्त एवढ्याच कारणामुळे तुम्हाला सांगत नाहीस. मंगेश, तुम्हाला जे वाटते त्यावर पण मी बोलणार आहे. मेघनाचा साखरपुडा आणि लग्न दोघांसाठीही पैसा लागणार आहे, त्यासाठी मला पैसे द्या. इंदिरा, आता आलीस ना मुद्द्यावर. मिहीरच्या वेळी तावातावात त्याचं लग्न माझ्या पैशाशिवाय केलंस ना, आत्ताही कर.
मंगेश, मिहीरच्या लग्नाच्या वेळी ऐनवेळी तुम्ही बोललात म्हणून मला ती सोय करावी लागली, पण आता तुम्हाला लग्नाचा खर्च करावा लागेल. मी पुन्हा दुसरीकडून पैशाची सोय करणार नाही. मिहीरच्या लग्नाच्या वेळी कोणी दिले तुला पैसे? मंगेश, कशाला सांगू, आता मला पैसे हवेत ते द्या. इंदिरा, तिने मुद्दाम शरदचं नाव सांगितले नाही, कारण मंगेश त्यावर कशी प्रतिक्रिया देईल हे इंदिरेला चांगलंच माहीत होतं. मला नाही द्यायचे पैसे, मग काय करशील? मंगेश, मेघना आपली मुलगी आहे, लग्नाचा खर्च करावाच लागेल. इंदिरा, मिहीर नाही का आपला मुलगा? मंगेश, उगीच वाकड्यात शिरू नका. मला साखरपुड्यासाठी हॉल बुक करायचा आहे, मेघनासाठी साडी आणि आनंदसाठी ड्रेस, तसंच घरातील इतर मंडळींसाठी कपडे घ्यायचे आहेत. इंदिरा, विचार करतो. मंगेश, विचार करायला आता वेळ नाही. इंदिरा, वारे वा, माझा पैसा मी खर्च करायचा की नाही हे मला बघायला नको, त्याबद्दल विचार करायला हवा. मंगेश, तुम्हाला 24 तासांपेक्षा जास्त वेळ देणार नाही, समजलं? इंदिरा, पैसे माझे आणि माझ्यावरच रोप झाडतेस. मंगेश, आजपर्यंत तुम्ही रोप झाडला, आता माझी वेळ आहे. प्रत्येकाला संधी मिळत असते. इंदिरा, वा, तत्वज्ञान हा विषय होता का तुझा कॉलेजमध्ये? मंगेश, कॉलेजमध्ये काय शिकतो त्याचा व्यवहारात उपयोग होईलच असं नाही. माझ्याकडे खूप वेळ नाही तुमच्याशी वाद घालायला. इंदिरा, एवढं बोलून इंदिरा फाटक गुरुजींना फोन करायला गेली. इंदिरा एवढी जरबेच्या सुरात कशी बोलते हे कोडं मंगेशला सुटतच नव्हतं. कोणाला विचारावं त्याला कळत नव्हतं. मिहीरच्या लग्नाला इंदिरेने कोणाकडून पैसे घेतले हेही त्याला कळत नव्हतं. मंगेश तसा मनातून हादरला होता. जिला तो आपला गुलाम समजत होता ती एवढी धीट होईल असं त्याला विचार कधीच वाटलं नव्हतं. आता दिवसेंदिवस इंदिरेचा धीटपणा वाढत चालला होता. तिच्या धीटपणाला थांबवण्यासाठी मेघनाच्या लग्नाला पैसे द्यायचं टाळायचं हे त्यानं मनाशी पक्क ठरवलं. तर मित्रांनो, आत्तापर्यंतची कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि पुढे काय होईल हे पाहण्यासाठी पुढचा भाग नक्की बघा. अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.